विधान शब्दार्थ श्रीराम आपण श्रव्य श्रव्य का श्रवण सोय चित्तन होऊन टाके. तर या ठिकाणचं सुंदर असं असणारं कथानक, सुंदर असे असणारे या ठिकाणचे सर्व श्रोतेगण आणि सुंदर असं असणारा या ठिकाणी 5व्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे. ज्या ठिकाणी असणार आपलं सर्वस्व भगवंताच्या चरणावर जे असणाऱ्या भक्तांना भरताना अर्पण केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी भरत राहत होता त्या ठिकाणचं असणाऱ्या वातावरणाची काय त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. चराचराला मुक्त राजा भरताना त्या ठिकाणी केलं ज्या ठिकाणी हनुमंत आलेला आहे. 2 भक्त आहेत आणि 2 भक्ताचं असणारी भेट आहे. एकानं आपलं सर्वस्व प्रभू रामचंद्राच्या चरणावर अर्पण केलेलं आहे आणि एकानं भगवंताच्या सेवेसाठी आपला सर्वस्वाचा त्याग करून फक्त त्या भगवंताचे असणाऱ्या पादुका डोक्यावर घेतलेल्या आहेत. आणि ज्या ठिकाणी तो राहतो त्या ठिकाणचं असणारं चराचर त्यानं पूर्णपणे मुक्त केलेले आहे. चराचर असं मुक्त केलेलं आहे की ज्याप्रमाणे एक भरत त्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा असणारा वारा, त्या ठिकाणचा असणारा पाणी, त्या ठिकाणची असणारी हवा, त्या ठिकाणचं असणार आकाश आणि त्या ठिकाणची असणारी पृथ्वी, प्रत्येकाच्या मुखामधून फक्त असणार राम 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 या नावाचा ध्वनी त्या ठिकाणी निर्माण होतो. परिस्थिती अशी केलेली आहे ज्याप्रमाणे मलयागिरी नावाचा चंदन आहे, मलयागिरी नावाचा डोंगर आणि डोंगरावर असणारा एक मलयागिरी नावाचा चंदन आहे आणि त्या चंदनाचं झाड, त्या चंदनाच्या झाडाचा परिणाम कुणावर झाला? त्या चंदनाच्या झाडाच्या संगतीमध्ये, त्या चंदनाच्या झाडाच्या असणाऱ्या सोबतीमध्ये येणारा प्रत्येक असणारा वृक्ष, मग तो बोर असेल, बाबळ असेल, लिंब असेल, कडुलिंब असेल, त्या प्रत्येकाचा असणारा परिस्थिती, प्रत्येकाची असणारी चव आणि प्रत्येक असणारं चंदनमय केलं. तो कुणापाशी गेला नाही किंवा कुणाला जाऊन भेटला नाही, फक्त त्या चंदनावरून आलेला वारा त्या पर्वतावर त्या ठिकाणी गेला आणि त्याच्या संगतीमध्ये, चंदनाच्या संगतीमध्ये जेवढे जेवढे त्या ठिकाणी झाडं आली तेवढे चंदनमय झाले. त्या ठिकाणची असणारी माती तोड्यावर विकू लागली. ही ताकद कशाची आहे? सत्संगतीची आहे. म्हणून ज्या ठिकाणी भरत राहत होता त्या ठिकाणी जसं त्या चंदनानं सर्व पर्वत चंदनमय केला, माती तोड्यावर विकू लागली, तसं त्या ठिकाणचं प्रत्येक चराचर हे असणारं राममय झालं. प्रत्येकाच्या अंतकरणाच्या ठिकाणी राम 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 हा ध्वनी त्या ठिकाणी निघू लागला. ही अवस्था कोणी केली? भरताना का केली? कशामुळे केली? फक्त एका भक्तीच्या जोरावर. भक्ती एक आहे पण तिची ताकद अनेक प्रकारे आहे. भक्ती जर आपण त्या ठिकाणी पाण्यामध्ये मिसळली तर पाणी हे असणार काय बनतं? अमृत बनतं. ती भक्ती जर आपण जेवणामध्ये मिसळली तर जेवण हे महाप्रसाद बनतं. ती भक्ती जर आपण चालण्यामध्ये मिसळली तर पायी चालणं ही वारी बनते. ती भक्ती जर आपण मंदिरामध्ये मिसळली, आपल्या घरामध्ये मिसळली, घर मंदिर होत. ही ताकद एका भक्तीची आहे. तसं ताकद एका भरताची आहे. त्या ठिकाणी भरत ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणची असणारी अवस्था, भरताची असणारी अवस्था, त्याचे असणारे सर्व कर्म इंद्रिय, डोळ्याची अवस्था काय आहे, डोळ्याचा विषय काय आहे पाहणे. भरताच्या डोळ्याची काय अवस्था होती? जे पाहायचं तो रामच पाहायचा. त्याला डोळ्याला दुसरं काय दिसत नव्हतं का? काहीच दिसत नव्हतं. त्याच्या दृष्टीचा विषय दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. दृश्य म्हणजे काय आहे? पाहणे. द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दर्शन कुणाचं आहे? रामाचं आहे. म्हणून त्याच्या डोळ्याचा विषय ती त्रिपुटी त्या ठिकाणी मावळली गेली. कुठं? भरताच्या ठिकाणी. ही भक्ती होती भरताची, ही ताकद होती भरताची आणि भक्तीमध्ये सर्व सामावलेलं आहे. जसं एक जालिंदर नावाचे असणारे गुरु त्या गावामध्ये आले आणि गोपीचंदाची असणारी आई मैनावती
आपल्या मुलाला त्या ठिकाणी असणार त्याचं रक्षण आणि एक महान गुरु त्या ठिकाणी भेटावा म्हणून तिनं भक्ती कुणाची जालिंदरनाथाची केली. जालिंदरनाथ कुठं राहत होते? गावाच्या कडीला ज्या ठिकाणी गंदगी असते अशा गंदगीच्या ठिकाणी राहत होते. पण तिनं भक्ती केली. कशी भक्ती केली? जालिंदरनाथांनी त्या ठिकाणी असणार परीक्षा घेण्याची ठरवली. त्या गुरुच्या भक्तीसाठी एवढी लीन झाली. गुरुचा असणाऱ्या डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि गुरुनी काय केलं? तिची परीक्षा पाहण्यासाठी मायेचा भुंगा केला आणि भुंग्याला सांगितलं तिच्या मांडीला खालून त्या ठिकाणी असणार बोळ पाड. तो भुंगा आला आणि मांडीला पोखरू लागला. पण माझा जर पाय हल्ला, माझी जर मांडी हल्ली तर माझ्या गुरुचं झोपमोड होईल. हा ध्यास त्या मैनावतीने घेतला आणि भुंग्यानं मांडीला बोळ पाडून भुंगा वर आला. भुंगा कुठं आला? वर आला. पण ती हल्ली नाही. भुंग्यानं इशारा केला गुरुला, जालिंदरनाथाला की माझं कार्य केलेलं आहे. त्यावेळी जालिंदरनाथाने त्या परीक्षेमध्ये ती पास झाली म्हणून तिला पुन्हा उठवलं. ही भक्ती आहे. त्या भक्तीची असणारी परीक्षा आहे. तसं राजा भरताने केलेली भक्ती आणि त्या भक्तीचं असणार फळ, मग त्याचे असणारे सर्व इंद्रिय काय झाले? राममय झालेले. त्याची त्रिपुटी त्या ठिकाणी मावळली आणि काय होत आहे पुढे? ग्राने घेता वासा वासा बाये प्रेसा ग्रण्या ग्रता ग्रासया समात चित्तकाचा वौनी टाक्यो. मग दुसरे इंद्रिय काय आहे? ग्रहण म्हणजे नाक. नाकाचा विषय काय आहे? वास घेणं हे नाकाचा विषय. मग भरताच्या नाकाचा ठिकाणचा विषय काय झाला? जो वास घ्यायचा तो कुणाचा? रामनामाचा वास घ्यायचा. सुगंध घ्यायचा तो रामनामाचा. आपण नाना प्रकारचे सुगंध घेतो. कुणी अत्तर घेईल, अत्तरामध्ये नाना प्रकारचे प्रकार असतील. ती आपली आवड आहे. आपल्या देहाची, आपल्या शरीराची असणारी आवड, आपल्या मनाची असणारी आवड, आपल्या 10 इंद्रियाची असणारी आवड. आपले 10 इंद्रियाच्या ठिकाणी जे मन आहे, मुख्य मन आहे, मनाच्या पाठीमागे हे 10 इंद्रिय त्या ठिकाणी काय करतात? पाठीमागे पळतात. या देहरूपी असणारा जो गाडा आहे आणि त्याला झोपले घोडे आहेत आणि त्या घोड्याला चालवणारा म्हणजे मन आहे. 10 इंद्रियामधले एक. त्या मनाच्या पाठीमागे मग पाप करायचे का पुण्य करायचं, आपल्या हातून काय होतंय हे पुढे. पण त्या भरताच्या इंद्रियाचा विषय नाक, नाक इंद्रियाचा विषय असणारा फक्त जो वास घ्यायचा तो कुणाचा? रामनामाचा वास घ्यायचा. राम त्याच्या श्वासामध्ये, श्वास घेतानाही राम आणि श्वास सोडतानाही राम. ही अवस्था कुणाची झालेली आहे? राजा भरताची. कारण भरताला विश्वास होता. हा अध्याय सुरुवात झाला विश्वासापासून. पहिल्या वेळेमध्ये काय सांगितलं? हनुमान अत्यंत विषयी, अत्यंत विश्वासू, अत्यंत विश्वासू. आला नंदीग्रामासी जेथे भरताचे निवास. विश्वास आणि अत्यंत विश्वासामधला हा फरक. विश्वास हा डळमळीत होऊ शकतो, अत्यंत विश्वास हा डळमळीत होऊ शकत नाही. द्रौपदीचं वस्त्रहरण होऊ लागलं. द्रौपदीला विश्वास होता मी माझ्या इज्जतीचं रक्षण करील म्हणून तिनं आपली साडी आवरण्याचा प्रयत्न केला, दाताना आवरण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळेस तिच्या लक्षात आलं की आपण आपल्या रक्षण करू शकत नाही, त्यावेळेस तिला दिननाथ ब्रीद सांभाळी आपले नको पाहू केले पाप पुण्य असं म्हणून सोडून दिली. तिचा विश्वास डळमळीत झाला. पण अत्यंत विश्वास कुणाचा? तिचा त्या परब्रह्म भगवंतावर, त्या ठिकाणी कृष्णावर होता. त्यानं असणार वस्त्र अवतार धारण केला आणि द्रौपदीचं त्या ठिकाणी असणार रक्षण केलेलं म्हणायचं अत्यंत विश्वास. तसा भरताचा अत्यंत विश्वास होता. भरताच्या प्रत्येक इंद्रियाचा अत्यंत विश्वास होता. कुणावर? त्या रामावर. म्हणून नाकाची असणारी अवस्था, ग्रहणाची असणारी अवस्था हे फक्त रामाचाच सुगंध घेणे आणि रामाचा सोडणे. त्यानं त्याचा असणारा सर्व चिदाकाश राममय होऊन त्या ठिकाणी राहिलेले. काय होतंय पुढे? तोच्या घेऊन जाय परचाची तव द्वैत राम प्रकाशी त्वचा परच्या नाची सहज रमरची श्रीराम. मग त्याच्या पुढचा विषय असणारा काय आहे? त्वचा. त्वचाचा विषय काय? स्पर्श घेणे. आपल्या त्वचेला स्पर्श झाल्याबरोबर जाणवतो ना
तो स्पर्श मऊ आहे का, तो स्पर्श त्या ठिकाणी असणारा एखादा लाकूडवर पडलेला आहे, हे त्वचेला त्या ठिकाणी. आपल्या त्वचेला नाना प्रकारचा स्पर्श लागतो. आपल्याला झोपण्यासाठी चांगलं असणारं अंथरूण लागतं, पांघरण्यासाठी मऊ लागतं. ही त्वचेची असणारी गोडी आहे, त्वचेचा असणारा विषय आहे. पण त्वचाचा, भरताच्या त्वचेचा असणारा विषय काय झालेला होता, त्याला जो स्पर्श होता तो कोणाचा, राम नामाचा असणारा स्पर्श होता. रामाचा स्पर्श घ्यायचा, नामाचा स्पर्श घ्यायचा. त्या त्वचेला सुद्धा त्या ठिकाणी रामनामाशिवाय दुसरा स्पर्श त्या ठिकाणी जमत नव्हता. म्हणून त्वचाचा असणारा विषय स्पर्श घेण्या स्पर्शन, मग कुणाचा, रामाचाच त्या ठिकाणी स्पर्श आणि स्पर्शन. त्या त्वचेचाही विषय त्या ठिकाणी काय झाला, राममय होऊन बसली ती त्वचा. आणि काय होत आहे पुढं, रचना रातली आवडी वा. गेला राम रामाची गोळी, त्रिपुटी झाली त्याचो दाढी रचना म्हणजे असणारे जीभ, जिभेचा विषय असणारा काय आहे, चव घेणे, गोडी घेणे. जिभेचा विषय चव घेणे. कडू आहे, आंबट आहे, तिखट आहे, हे जिभेवर टाकल्याबरोबर त्या ठिकाणी आपल्याला कळतं. आणि जिभेला काय आवडतं, गोड जास्तीत जास्त आवडतं. कुणाला खरट आवडतं, कुणाला आंबट आवडतं. ते प्रत्येकाच्या आवडीचा विषय, प्रत्येकाची त्वचाची आणि आवड ही वेगवेगळी. सर्वांनाच गोड आवडेल ह्याच नाही, कारण सर्वांना गोड आवडेल म्हणलं तर 70% लोकांना शुगर आहे. गोड आवडायचं म्हणलं तर मरावं लागेल. आवडून मी ते म्हणतोय गोड नाही ग मला. पण भरताची असणारी त्वचा, त्या भरताची असणारी रचना, रचनेला काय आवड होती, त्याच्या असणाऱ्या जिभेला काय आवड होती, त्याला गोडी फक्त रामनामाची होती. नामरूपी अमृताची गोडी कुणाला, भरताच्या त्वचेला होती, त्या जिभेला होती. म्हणून त्याची असणारी रचना, जे असणारा, ज्याची चव बघायची आहे आणि चव पाहणारा आणि त्वचा, ही त्रिपुटी त्या ठिकाणी मावली. कशाची चव, राम नामाची, नामरूपी अमृताची चव घेणारा ही रामरूपी, आणि जी चव आहे ती ही रामरूपी. अशी अवस्था कुणाची झालेली आहे, त्या भरताच्या रचनेची झालेली. काय होते, उडाली कर्माची कर्मगती, सोये वर्तती निष्कामा. कर्माची कर्मगती उडाली. काय उडालं, कर्माची कर्मगती उडाली. प्रत्येक केलेलं कर्म आणि त्या कर्माचं फळ प्रत्येकाला भोगावं लागतं. मग देव असो, माणूस असो, दैत्य असो, दानव असो, प्रत्येक जन्मामध्ये केलेलं कर्म आणि त्या कर्माचं फळ त्या ठिकाणी भोगावं लागतं. पण राजा भरताच्या कर्ण इंद्रियाला लागलेली गोडी ही कशाची होती, आवाज कशाचा याचा होता, राम असणाऱ्या भरताच्या कानामध्ये त्या ठिकाणी येणारा आवाज फक्त रामनामाचा, दुसरा आवाजच त्याच्या कानाला लागत नव्हता. आणि त्या रामनामाच्या आवाजामुळं त्याच्या कर्माची जी असणारी गती होती, ती गती त्या ठिकाणी असणारी संपली जात होती. ती गती राहतच नव्हती. पाप केलं का पुण्य केलं हे माहितच होत नव्हतं. का, जे केलं ते भगवंताच्या चरणी अर्पण. बरेच साधक आहेत, आपण जेवण केल्याच्या नंतर काय करतो, पाणी त्या ठिकाणी असणारा ताटावरून पाणी फिरवतो आणि त्या भगवंताचं नाम स्मरण करतो की बाबा भगवंता, हे जे मी अन्न सेवन करणार आहे हे तुझ्या चरणी अर्पण. मग तो खाणारा जो आहे, जो खातो आहे, ते कुणाला अर्पण असतं, त्या परब्रह्माला अर्पण असतं. तसं राजा भरताने केलेलं प्रत्येक कर्म हे त्या भगवंताला अर्पण, रामरूपी अर्पण होतं. म्हणून त्याच्या कर्माची गती उडाली. काय झालेले, राम असा भरत त्या ठिकाणी असणारा राम कोणला, कुठे राम कोणला, त्या देशाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी भरत राहत होता. चोहीकडे असणारा राम राम राम, रामाच्या नामाशिवाय काहीच नव्हतं. येणारा प्रत्येकाचा श्वास, सोडणारा श्वास, जे जे पाहायचं ते राम, जे घ्यायचं ते राम. घेई घेई वाचे गोड नाम माझ्या विठोबाचे, ऐका रे कान गोड नाम माझ्या विठोबाचे नाम.
ही अवस्था पहारे डोळे सुख माझ्या विठोबाचं मुख, ही अवस्था त्या ठिकाणी कुठं झाली? भरताच्या ठिकाणी. मग असा राम कोंडल्याला ज्या ठिकाणी असणारा जे देश राममय झाला त्या ठिकाणी कोण आला? एका भक्तामुळं भरतामुळं तो प्रदेश राममय झाला. आणि तिथं कोण आला? हनुमंत आला. आणि हनुमंत हा कोण होता? रामाचा निश्चिम भक्त होता. तो त्या ठिकाणी सुखावला. त्याच्या अंतःकरणाला समाधान कुठे लागलं? त्या ठिकाणी. काय सुख लागलं आणि काय दुःख लागलं? तो ज्या ठिकाणाहून निघाला होता. कुठून? प्रभू रामचंद्रानं आदेश दिला माझ्या असणाऱ्या लक्ष्मणाला वाचवायचं असेल तर हनुमंता तुला हे कार्य निघालं. येताना किती त्रास झाला हनुमंताला. पर्वतावरून उड्डाण मारलं, मध्ये काय नेहमी थांबला, त्या असणाऱ्या अप्सरेचा उद्धार केला, त्या असणाऱ्या पर्वतावर युद्ध झालं गंधर्वाबरोबर. हा जेवढा त्रास झालता ना तेवढा त्रास कुणाचा संपला गेला? हनुमंताचा संपला गेला. म्हणून त्याला सुख लागलं. कुणाला? पाठीमागे सांगितलं ना, भक्तीच्या गावा भरत, ज्या ठिकाणी विसावा, भक्तीला विसावा कुठं होता? भरताच्या ठिकाणी. भक्ती विद्या नवविध प्रकारची भक्ती, पण ती भक्ती सुद्धा भक्तानं केलेलं असणारं पाप पूर्णपणे धुवून देण्याचं कार्य गंगा जमुना सरस्वती करतात. बरोबर आहे? त्यांना विसावा कुठं जातो? एखाद्या ऋषी मुनीच्या आश्रमाच्या ठिकाणी जायचं आणि त्या ऋषी मुनीची सेवा करायची. त्यावेळेस घेतलेलं पापानं त्यांचं असणारं चरित्र, त्यांचं असणारं स्वरूप बिघडत होतं. केलेल्या पापामुळे काळ्या कुट्ट होत होत्या, पण त्या ऋषी मुनीची सेवा केल्याच्या नंतर पुन्हा मूळ स्वरूप धारण होत होतं आणि सुख त्यांना लागत होतं. हनुमंताला त्या ठिकाणी सुखावला हनुमंत. कोण? हनुमंताला सुख लागलं त्या प्रदेशामध्ये आल्याच्या नंतर. काय होत आहे पुढं? नगरा बाहेर राम वृक्ष दुनिया राम राम. नगराच्या बाहेर राम रूपाचा कळत रूम. काय अवस्था झालेली आहे? वृक्ष त्या ठिकाणी असणार. हवा सुटल्याच्या नंतर वृक्षावाट येणारा ध्वनी कसा राहतो? सुई असा ध्वनी राहतो का नाही? भडबड 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 कशाचा? पानाचा आवाज. पण त्या वृक्षामधून ध्वनी निघत होत्या कशाच्या? राम नामाच्या. वृक्षामधून ध्वनी राम 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 अशा ध्वनी कुणी ऐकल्या? हनुमंतानं. म्हणून हनुमंत सुखावला त्या ठिकाणी. काय होत? दिशा दुमदुमल्या. दाही दिशा वट येणारा आवाज फक्त राम 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 राम. वाऱ्याचा मधून येणारा आवाज. वाऱ्याचा आवाज सुई येतो, पाण्याचा आवाज गडगड 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 येतो. पण त्याच्यामध्ये आवाज कशाचा येऊ लागला? फक्त रामाचा. राम 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 अशा दाही दिशा दुमदुमे लागल्या. अशी अवस्था त्या असणाऱ्या नंदीग्रामाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी एक भरत राहिला पण एका भरताचा हा परिणाम. या पंचतत्वाची अवस्था काय झालेली आहे? पंचतत्वाची काय अवस्था झाली? वाऱ्याला संगती भरताची लागली. वारा त्या ठिकाणी स्थिरावला. ही धरणीचा असणारा विषय. धरणी पशी काय असतो? कठीणत्व असतो. धरणी कठीण असते ना, पण ती धरणी राजा भरताच्या संगतीला लागली आणि ती कठीणत्व विसरली आणि मृदू झाली. ही अवस्था त्या ठिकाणी धरणीची झाली. पुढील वाचक तुकाराम एकत्मता विस्तारली तो लागली आणि शांती कुणाला आली? धरेशी आली. धरा त्या ठिकाणी. धरा म्हणजे पृथ्वी. ही पृथ्वी माता त्या ठिकाणी असणारी शांत झालेली आणि सर्व भूताला एकत्मतेनं नांदवू लागलेली आहे. विषमता या धरणी मातेचं संपलेला आहे. त्या ठिकाणी सर्व भूतांना समान वागणूक देऊ लागलेली. जसा पाणी असतं ना, पाण्याचा काय गुण आहे? त्या ठिकाणी पाणी जरी गाय जरी आली पाणी प्यायला तरी गायीला बी ते पाणी देत आणि वाघ आला तरी वाघाला म्हणत नाही तो हिंस्र आहेस, त्यालाही पाणी देतो. तशी ही धरती, ही धरती मातेला सतसंगती कुणाची लागली? राजा भरताची त्या ठिकाणी लागली. आणि विषमत्व विसरली, तुझे भाव विसरली, कठीणत्व विसरली आणि तिच्या ठिकाणी काय उत्पन्न झालं? शांती उत्पन्न झाली.
शांती त्या धरती मातेला आली, ती स्थिर झाली धरा त्या ठिकाणी. आणि स्थिर होऊन उघडून द्या. आम्हालाच माहिती नाही, तुझ्या महाराजाला माहिती ती पुस्तून महाराजाला महाराज दोन्ही सोबत दाबा होतो. पेटी कुणाला माहितीये? पेटी उघडायची. नुसतं महाराजला फोन लाव ना, फोन कर. माझी चेअरिंग रुस्तुम महाराज इथे गाडी दे, तुम्ही लावा ना फोन रुस्तुम महाराजा. उघडा ना जीव लावलं. आणू एक माईक लाव रो सीडीला. त्याला बी लोक हे जरूर निघलं का? वय क्रमांक 21. मोठे 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 फक्त वाढ. पुंडलिक हृदय हरे विठ्ठल. हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभो रामचंद्र भगवान की जय. पौडसूत हनुमान महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरु भूर्मा. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्री माता पिताय नमः. सत्संगती ओलावली अति शांती धरेसी आली एकात्मता विस्तारली वृत्तू लागली विरुद्ध. हा या पुढे. सत्संगती झाली जीवना विसरून वा वा. गमना. पाण्याची काय अवस्था झालेली आहे? अतिस्वादन राजा असणारा भरताची असणारी संगती पाण्याला लागली. पाण्याचा गुण आहे वाहणे. त्या पाण्यानं वाहण्याचा गुण सोडला आणि पाणी शांत झालं. ज्या नदीचा प्रवाह वाहत असतो तो कुठं शांत झाला? भरताच्या ठिकाणी असणारा त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी पाणी शांत झालं. आणि काय होतंय पुढं? गाय देखोय सजन वा. देवनी जीवन. पाण्याचा गुण. गाग्र पापी म्हणून उपेक्षण. गाय पाहून तिला पाणी द्यायचं आणि वाघ म्हणून त्याला पाणी द्यायचं नाही. हे पाण्यानं विषमत्व सोडलं आणि प्रत्येकाची तहान पाणी भागू लागलं. चलत चलत असणाऱ्या आंब्याच्या झाडालाही पाणी मिळू लागलं आणि कडुलिंबाच्या झाडाच्या मुळीलाही पाणी देऊ लागलं. भेदभाव पाण्याचा संपला का? भरताची संगती नंदीग्रामाच्या पाण्याला लागलेली. हा तेजाशी होता सत्संगती आकर्षून शक्ती. वा वा. स्वयं प्रकाश तेज म्हणजे अग्नी. अग्नीचा विषय काय आहे? दहकता पोळवणे. पण त्या अग्नीला संगती राजा भरताची लागली आणि त्याचा दहकता संपल्या गेला. तो
अग्नी सुद्धा काय झाला, शीतळ झाला बरं का, शांत झाला. आता काही शेगडे निघालेत ना, खाली हात ठेवला तरी पुळत नाही, पण ते पाणी तापवित. तशी अवस्था कट झालेली आहे त्या असणाऱ्या तेजाची झालेली आहे. आणि त्यानं आपलं धाकटा सोडलं आणि शीतळता असणाऱ्या अग्निपशी आलेली ही अवस्था राजा भरताच्या नंदीग्रामाच्या ठिकाणी झालेली आहे. ज्याने प्रकाशले निजग्रही त्यासी प्रकाशाऊने नाही, पारखा चोरू आल्या पायी प्रकाश. प्रकाशाचा विषय काय असतो पाहणे, प्रकाश देणे. मग घर मालक आला तरी त्याला प्रकाशन चोर आलो का बल्ब विजतो का नाही, त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रकाश. ते समत्व विषम भाव त्या ठिकाणी कशाला, त्या प्रकाशाचा झालेला. काय होतंय, वायू सत्संगाला वा. जमत आपले विसरला, योग दुसरा भेटवाला झाला निजरू. वायूला सत्संगती लागली. कुणाची लागली, राजा भरताची लागली. वायूचा विषय काय आहे, वाहने. एका क्षणामध्ये माणूस म्हणतो ना, वाऱ्याच्या वेगाने मी येईल. वायू वेगी, वाऱ्याचा वेग मनाच्या वेगापेक्षा जास्त आहे. तो वायूला सत्संगती लागली आणि वाहने हा विषय विसरला आणि त्या ठिकाणी वारा स्थिर झाला. म्हणजे पुढे जायच ना वारा. कुणाला भेटण्यासाठी आला, योगेश्वराला. योगेश्वर कुठं आहे, भगवंत कुठं आहे, त्या भक्ताच्या असणाऱ्या सेवेमध्ये भगवंत आहे. म्हणून भरत त्या ठिकाणी कुणाची भक्ती साधना त्या रामाची योगेश्वराची करतोय. मग त्या भरताच्या संगतीला लागले की कोण भेटल, तो भगवंत भेटल. म्हणून वारा त्या ठिकाणी स्थिर झाला. काय होतंय, विचारे तरी सर्व देही पर्यासक्त नव्हे काही, वा वा. सुवास दुर्वास न म्हणे काही, निसंग पायी विचारत. निसंग पाही विसरत. त्याच्यापाशी असणारा भेद राहिला नाही. सुगंध असो दुर्गंध असो, त्याला फक्त कशाचा सुगंध होता, रामनामाचा सुगंध लागला कोणाला, त्या वाऱ्याला. आणि वारा त्या ठिकाणी स्थिर झाला. म्हणजे पंचमहाभूताची ही अवस्था झालेली. कुठं, भरताच्या ठिकाणी, नंदीग्रामाच्या ठिकाणी. आणि कोण आलेला आहे, हनुमंत त्या ठिकाणी आला. काय होत आहे, सत्संगाला दिल्या आकाश कुपणे पै कोणास विसरून निरावकास विरक्त उदास. वा वा. आकाशाला सत्संगती लागली. कुणाची, राजा भरताची. आकाशाचा विषय काय, पावसाळ्यामध्ये गडगड 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 आवाज येतो का नाही, विजा त्या ठिकाणी चमकतात का नाही, प्रहार उन्हाळ्यामध्ये ऊन त्या ठिकाणी असणार काय होतं, तापत का नाही, अतिशय असणार झळायला लागतात का नाही. पण त्या आकाशाला सत्संगती कुणाची लागली, भरताची. आणि ते मृदू झालं. मृदू झालं म्हणजे शिरवाळच. कुठं, नंदीग्रामाच्या ठिकाणी. उष्णता कसलीच नाही आणि थंडीही नाही, शीतळपणा त्या ठिकाणी आला. ज्याला करून दिवसा बी डोळा लागला तरी आराम झोपता यावा. आता तर रात्रीच्याला तर कोणी बी झोपल, पण त्या ठिकाणी दिवसा झोपता यावं अशी अवस्था त्या आकाशाची भरताच्या संगतीमध्ये आला आणि शांत झालं. त्या ठिकाणी काय होतं, शीत उष्ण पर्जन्य वा वा. एक कलिंत एक विकारी. आव त्या ठिकाणी शीत आणि उष्ण, गारवा आणि असणारा ऊन, हे तर आपल्याला कळतं. त्या ठिकाणी शीतळपणाही नव्हती, उष्णताही नव्हती, थंडी नाही आणि उष्णता नाही. तो आकाशाचा जो गुणधर्म होता ते विसरलं. मला आता दुपारी काय द्यायचंय, ऊन द्यायचंय आणि रात्रीच्याला थंडी, ते विसरलं. कशामुळे विसरलं, भरताची संगती लागली आणि त्या ठिकाणी त्याची असणारी चलनवलनाची जी गती असते ती संपल्या गेली अशी अवस्था झालेली आहे. ऐसे नगरावयाची संत श्रीराम भजन धन्य भक्ती प्रतापे भरत सौभाग्यवंत नांद. असे नगर त्या ठिकाणी असणार, धन्य असा असणारा भरत आहे. ज्या नगरामध्ये तो नांदतो त्या नगरामधले असणारे पंचतत्व पृथ्वी आकाश वायू आणि तेज यांनी आपापलं कार्य सोडलं आणि राम 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 अभिमान महाराज कदम रामनगर ही अवस्था झालेली आहे. हा, कोणाही नाही दुर्दशा, वा वा. कोणी नव्हती ना मनसा. श्रीराम भजने श्रीराम भजन उल्हासा. एवढा उल्हास त्या लोकांच्या नंदीग्रामाच्या ठिकाणी
ठिकाणी कुणाला हीनपणा नाही, दीनपणा नाही, म्हणजे गरीब आणि श्रीमंत हा द्वैत त्या ठिकाणी राहिला नाही. सगळ्यांनी काय एकच घ्यायचं, राम घ्या आणि राम द्या. राम 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 राम, फक्त राम नामाचं भजन, बाकी दुसरा विषय त्या ठिकाणी नाही. कुणाचा कमी पण नाही, कुणाला तू काळे नाही, मी गोरे नाही, तू गरीब नाही, मी श्रीमंत नाही, तू लंगडे नाही, तू आंधळे म्हण नाही, मी डोळस, अजिबात राहिले नाही. सर्व समान जनता त्या ठिकाणी नांदू लागलेली आहे. एक मोहरा करणे वा वा अक्षराचे खरे नाणे. वा वा वा. हरिभान महाराज कदम रामनगर वाच्य. त्या ठिकाणी एकच अक्षर होत आणि एकच अक्षराचं खरं नाणं होत. कशाचं नाणं होत? राम घ्या आणि रामच द्या. एखाद्या बाईला जर ताक मागायला जायचं असलं, उसनं मागायला जायचं असलं, तिनं म्हणायचं राम द्या आणि तिनं म्हणायचं राम घ्या. हे ध्यान ते नाही, दुसरं अक्षरच नव्हतं, एकच अक्षर. कशाचं? राम राम राम. राम नामाशिवाय नंदीग्रामाच्या ठिकाणी विषयच दुसरा नव्हता. विषय तो त्याचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. काहीच आवडत नव्हतं त्या लोकांना, फक्त रामच. राम घ्या आणि राम द्या, अशी अवस्था त्या ठिकाणची झालेली आहे. हा, प्रभु रामचंद्र भगवान की जय. एकाची वस्तू देता घेता, एका बोलाचीच कथा, वा वा वा. एका वाचवणी सर्वता. एकच वस्तू घ्यायची, एकच बोल आहे, राम घ्या आणि राम द्या. दुसरी वार्ता नाही, दुसरा विषय नंदीग्रामाच्या ठिकाणी नाही. तुझे पणे देल दला ठकू पाहे द्वैताचे दलाल. सर्वस्व ताण लागे पळ. त्या ठिकाणचे साधक असे होते, फक्त असे होते. एक असा साधक होता, द्वैत नावाची गोष्ट त्या ठिकाणी टिकू शकत नाही. द्वैताचे हे दलाल असतात. ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक व्हायचा, त्यावेळेस कोण आला होता? विकल्प. कुठं? ते असणाऱ्या अविद्येच्या ठिकाणी 33 कोटी देवाची सभा भरली. आपण ऐकलेलं हे. कोण जाते? अरे म्हणले त्या अविद्येच्या ठिकाणी आम्ही कुणी जाऊ शकत नाही, ताकद नाही, काळाची सुद्धा ताकद होईना. पण त्या ठिकाणी कुणाला पाठवलं? ते असणाऱ्या द्वैताला पूर्णपणे विकल्पाला पाठवलं. त्याला सांगितलं बाबा आमच्यावर उपकार कर जा. आणि त्या ठिकाणी एक गिराईक आहे तुला. कोण? मंत्रा नावाची दासी. तिची आराधनाला खायराच्या झाडाखाली येऊन बसला होता. पण त्या विद्येमध्ये आला ज्या ठिकाणी रामाचं वास्तव्य, पण या भरताच्या नगरीमध्ये याची ताकद त्या ठिकाणी नव्हती. कारण एक द्वैत, एक उद्यम त्या ठिकाणी असा होता. आपले ते गाव आहे बघा येरमाळ्याकडं, कुणाला नाग येणं झालं तर प्रत्येक घरामध्ये मंत्र टाकतात, म्हणजे प्रत्येक घरामध्ये ती ताकद आहे. तसं प्रत्येक त्या असणाऱ्या व्यक्तीमध्ये, राहणाऱ्या साधकामध्ये ती ताकद होती. काळ सुद्धा त्या ठिकाणी डोकावून पाहू शकत नव्हता. अशी अवस्था नंदीग्रामाच्या ठिकाणी झालेली आहे. हा, जे ते त्याची उडी पडे, सर्वस्वी आजीवित्व पुढे. हा. काही उपाय न चले पुढे. त्या काळाचा द्वैताचा उपायच चलत नव्हता. ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी त्याला टोला होता. अनर्थी. तो विचार करा, उगाच आलो या ठिकाणी, घेणं ना घेणं ती साजी ना, आपलं चालणारच नाही. काळाचं काही नाही चालल्यावर ते उगाच आलो म्हणजे. एखाद्याला भूत लागलं ते भूत त्या ठिकाणी जर जबरदस्त असलं ते मध्ये उगाच आलो या ठिकाणी. अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. आणि काय होतंय? अंगळू मंगळू त्या ठिकाणची भाषा आणि दलालाची भाषा. अंगळू मंगळू. आणि नकळे आपण निनगुरच्या बाजारामध्ये गेलो. निनगुरच्या बाजारामध्ये गेलो. इथं कुठला जनावरांचा बाजार आहे? माजलगाव मध्ये जनावरांचा बाजार. बाजारामध्ये गेल्याच्या नंतर कोण असते? दलाल असतात आपला सौदा करायला, बरोबर आहे. त्यांची भाषा वेगळी असते. शिकारा म्हणलं की 100, कप म्हणलं की 500, ठोकन म्हणलं की 1000, आसर म्हणलं की 1200, एकण म्हणलं की 1100, गिरीपंजी 1500, डोबरा 200. काय कळत आहे आपल्याला? बोंबलायला कळतंय का? आता तर काय
नेहरू की घातला हात नाही तर गमजामध्ये घातला हात आणि बोट हे मुटका हे मधल्यामध्ये काय करणार आहे? हे दलाल असतात. मग दलाल काय करतात? हिकून बी खातात आणि तिकून बी खातात. म्हणजे इकणाऱ्या कुणबी आणि ज्याची वस्तू आहे त्याच्या कुणबी. हे कोण आहेत? द्वैताचे दलाल. पण त्या ठिकाणच्या लोकांना ती सगळीच भाषा कळवते, अंगळो मंगळो. दलाल त्यानं ते बोलल्या बरोबर देव काय कानाखाली टोला आम्हाला फसवतोच काय का? आमच्यापाशी राम आहे ना. ही अवस्था कुठं? द्वैताचा दलाल त्या ठिकाणी एक क्षणभर बी टिकत नव्हता. हा भरता नगरी लोका चतुर वा. सोये उदामे कांगवीर होता द्वैताचा अहो, भारताची नगरी होती ना. जाती सत्वर प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी चतुर होता. प्रत्येक व्यक्ती एक एक उदीम व्हायचा. एक एक उदीम काय लक्षात आलं का तुमच्या? एक एक साधू, एक एक संत, एक एक भक्त, एवढी ताकद असते ती. एक पतिव्रता, त्या पतिव्रतेची पतिव्रता तिची देवावर सत्ता. त्या पतिव्रतेने जर सांगितलं ना सूर्याला हे तो उगवायचं नाही, ताकद नव्हती सूर्याची उगवायला. त्या पतिव्रतेने जर आदेश दिला ना सूर्य उगवू शकत नव्हता. ही ताकद त्या पतिव्रतेची. तसा एक एक उदीम व्हायचा. एका एका साधकापाशी ती ताकद होती. दलालाला तिथे एक क्षणभर सुद्धा थांबवू शकत नव्हती. कारण भारताची नगरी आणि त्या ठिकाणचे लोक चतुर. हे चतुरता त्यांच्यापाशी कुठून आली? संगती राजा भरताची लागली आणि ही अवस्था झालेली. हा एक एक उदिमाईसा आकळे सगळे आकाशा द्वैताची ते कोण दशा वा, वा. राम परेश एक एक उदीम व्हायचा. आकाशाला गवसणी घालण्याची ताकद त्या एका एकामध्ये, संतांमध्ये, साधूमध्ये आणि भक्तामध्ये असते. त्याने सांगितलं का नाही आता 12 वर्ष पाऊस पडणार नाही. पाऊस पडतच नव्हता ना. ही ताकद कशाची होती? त्याच्या भक्तीची होती. भगवंताला सुद्धा त्याच्या मुखामधून निघालेला प्रत्येक शब्द हा खरा करावा लागत होता. एक साधू एका ठिकाणी आला आणि एक बाईनं त्याला वाढलं. तिनं सांगितलं बाबा माझ्या पोटी संतती नाही, मला काय होईल? तो म्हणला तुझ्या नशिबातच नाही. त्याच्यानंतर एक तो साधू होता आणि हा असणारा एक भीक मागणारा होता. हे साधू तो ह्याच्यापाशी दिसत नव्हतं. त्या बाईनं त्याला जीव घातलं आणि थोडं चेहऱ्यावरचं दुःख त्याने पाहिलं. म्हणले माऊली काय त्रास आहे एवढा तुम्हाला? अरे म्हणले महाराज म्हणले पोटी संतती नाही. हो जाय का बोले तुम्हाला? झालं ना तिला. दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस तो साधू 10-12 वर्षांना आला 6 लेकरं अंगणामध्ये खेळायला लागले आणि जो पहिला साधू आलता ते बी आला. त्यानं बघितलं म्हणले या बाईच्या नशिबात नाही कुठून झालं. तो देवाकडे गेला आणि त्या देवाला म्हणलं ही काय अवस्था आहे आणि तिच्या नशिबात नाही. आणि म्हणले ते फकीर आलता त्या ठिकाणी. त्या फकीरानं आशीर्वाद दिला. म्हणले फकीराचा शब्द, म्हणले मी तुमच्या जवळचा फकीराचा शब्द मोडता येत नाही म्हणजे? अरे बाबा म्हणले फकीराचा सुद्धा शब्द मला मोडता येत नाही. ती ताकद त्या फकीरामध्ये असते. तसं राजा भरताच्या ठिकाणी एक एक उदीम, एक एक व्यक्ती होता. आकाशाला गवसणी घालू शकत होता. म्हणून त्या ठिकाणी द्वैताचा दलाल किंवा कुठला काळ काहीच त्या ठिकाणी चलत नव्हतं. कर्माची कर्मगती मागच 3-4 अवधीतच कर्माची कर्मगती उडवली. कानानं ज्या वेळेस सांगितलं त्या ठिकाणच्या लोकांच्या बी कर्माची कर्मगती म्हणजे त्यांनी केलेलं कर्माचं फळ हे भगवंतालाच अर्पण होतं. जे करायचंय तूच कर. हा हटवटिया बारे प्रत्येक गल्लीच्या ठिकाणी कथा कीर्तन प्रत्येक चौकामध्ये भरे वा 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 गाता राम फक्त कीर्ती रामनामाचं कीर्तन आणि फक्त भजन. अंबर झरे जिथं 4 माणसं बसले तिथं राम 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 राम. प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त राम नाम. आनंद भरताच्या म्हणी वा वा वा. गेले शून्यत बुडवणी चैतन्य गण होवनी वा वा वा. निर्विकार जनी निर्विकार जणी. अहो सगळं जगत त्या ठिकाणी निर्विकार झालं. काय झालं? विकारालाही जागा नाही. त्या ठिकाणी कोरोना बी नाही, अंकाश नाही, ताप नाही, थंडी नाही. त्या ठिकाणी कुठलाच रोग नाही. निर्विकार सगळं असणारं विश्व झालं. म्हणजे शून्यत्वामध्ये गेलं. शून्यत्वामध्ये जाणं म्हणजे काय लक्षात आलं का? राम रूपामध्ये लीन होणं. शून्यत्व कोणाचं? त्या भगवंताला नाम नाही, रूप नाही.
त्याला आकार नाही उकारही नाही. आपण जे पाहतो जे म्हणतो तेच नाव आहे का नाही? जे ठेवलंय जे पुराणाने सांगितले तेच आहे. त्या भगवंताचं रूप असाच राम होता. हे कोणी पाहिलाय का? आपण जी कल्पना शक्ती केली आपल्या दृष्टी पुढे जो आला तो राम, त्याला शून्यत्व म्हणायचं. राममय अवस्था शून्यत्व झालं त्या ठिकाणी. काय होतंय? गरजता राम नामे कलोळे गर्जना अवघेची मोहरले हा. मोक्षे फळे लगडोनी वा. आले ऐके झाले मोक्ष फळ त्या ठिकाणी असणार. प्रत्येकाला मोक्ष कशामुळं? हरी आणि हरिरूप झालं सगळं असणार. नंदीग्राम गर्जना कशाची? बोला प्रभू राम चंद्र भगवान की. देखता नगर व्रता वा. कपे स्वानंदे आनंद झाला ना हनुमंताला. पुढे देखील असं नगर पाहिलं. भक्ताकडे पाहिलं. अति विस्मित विस्मय हनुमंताला वाटलं हे रामासारखा दिसायला लागला. एक तिळवून नाही. जटाधारी वलकम वा, वा, वा. तपासावेसी म्हणो जटाधारी. राजीव राज्यन वल्कांबर परिधान केलेले. अति केस मनोहर वाढलेले. साजिरा राजकुमारासारखा हुबेहूब राम दिसला समोर हनुमंताला. मान गुण लावणी उंची तशीच, कळा विन्यास रंग तसाच, वदन रूप तसाच, देखता कपिऊ तोंड तसाच, डोळे तसेच. येते काला अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. पाहिलं तर रामासारखा दुसरा राम कुणाला दिसला? हनुमंताला त्या ठिकाणी असणारा दिसलेला आहे. हनुमंतानं पाहिलं हे कुठून राम इथं आला? हा? हा? मनोमये करोनी नमनाय मनोमय ना पुरुषार्थ शोभना हे! काय बोलत कपी वा, वा. कोण विघ्न तुझ आले मनोमय नमन केले कुणी हनुमंतानं. साष्टांग दंडवत घातला आणि भरताला त्या ठिकाणी हनुमंताला भरत हे राम दिसला. राम आणि भरत हे एकाच पिंडाचे आहेत ना. तर हनुमंत भरताला राम समजून बोलू लागला, हे ब्राह्मा अरे या ठिकाणी येण्याचं काय कारण आहे तुझं? काय या ठिकाणी आलास? चला वाचक. चला पुढचे वाचक. या ठिकाणी तू का आलास? तुला थोडा दम निघला नाही का? हे राम समजून भरताला हनुमंत त्या ठिकाणी असणारा बोलू लागलेला आहे. त्याला वाटलं रामच आला का काय, म्हणून हनुमंत त्या ठिकाणी भरताकडे पाहून राम समजून बोलतोय. काय बोलतोय पुढं? चला पुढले वाचक. चला महाराज चला. तिकडे चला लवकर. दुसरं कशाला आळू का प्रयोग का दिले पकडा दे. कुस्तीतले आम्ही आखरीचे पण ते गायनातले आखरीचे आमच्या भगवान महाराजासारखे त्यांचे पार्टनरच आहेत ना. आता जोड लावली खिलार बैलाची होंडा बैलाची.
हॅलो हॅलो वणी 46 घ्या महाराज. 45 झाले. हा 45 झाल्या 46 बी घ्या. बर तुम्ही सपातून घ्यायचं का आम्ही आम्ही नवीन आहे. तुम्ही फक्त आम्हाला सांभाळून घ्या. गुळाचा खडा हा थोडा कमी करायचा पेटी जावं थोडा कमी कर थोडा हॅलो हॅलो झोपलेले होता बरं का तुमच्याच गावचे गायक आहेत आणि मी एक नवीन पैलवानामधून आपलं नवीन काहीतरी काय तसं गाडीचा माग फासाटीनं मोडायचं काम आहे. मी काय एवढा काय तज्ञ नाही अगर काय हुशार नाही अगर पण गंगा भाऊचा पार्टनर आहे मी. हे सगळे आमच्या जीवाची वाड्याची तिकडची कंपनी म्हणजे सगळे आमच्या ह्याच्यातली. नाही नाही लहानपणीपासून माळ आहे. हाड सुद्धा बाटलेलं नाही. पहिलं आमची केली शेवटपर्यंत गंगा भाऊ समोर. हॅलो हॅलो आधीरैर परम उदार रवि प्रतिन महाशुर पुराण गरजती आपारे ते समग्र लक्ष्मीची. कमी करा लावून सर. हा लय मोठा आवाज झाला. थोडा कमी. नाही नाही मी आधी सांगितलं मूवी काय माईक करा बाजूला बघा ते बंग बंग कमी होते. बंग बंग कमी झालं की जाऊन खाली ठेवला तर तुम्ही शांत राहता का सगळी हा सांगता फोन करून मला हा नाही तर लावा पप्पा धीर वीर परम उदार रणी प्रवीण महासुर पुराणे गरजती अपार के समयी लटकेची. प्रभु रामचंद्र भगवान की जय. मनोज मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मदवानरायुक्त मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपदे. अशा प्रकारे कथा भाग इथपर्यंत आलेला आहे की ज्या ठिकाणी हनुमंतराया भरताच्या नंदीग्रामाच्या ठिकाणी आलेले त्या ठिकाणचा सर्व इतिहास त्या ठिकाणी भरताचा कशा प्रकारचा असणारा महाराजांना सुंदर वर्णन केलंय. त्या भरताच्या नंदीग्रामामध्ये किती भक्ती किती शक्ती त्या भक्तीमध्ये होती ही भरताने दाखवून दिली आणि ही हनुमंतरायानं पाहिली. त्या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर सूरवीर परम उदार अशा प्रकारचा भरत हनुमंतानं पाहिला. जटाधारी वल्कलांबर जशी रामाची मूर्ती ना अशीच त्या ठिकाणी कारण त्या साठवीला हरी देह हृदय मंदिरी अशी मूर्ती त्या रामाची आणि भरताच्या हृदयामध्ये साठवलेली होती हनुमंताच्या नजरेमध्ये. म्हणून भरत तुला त्या ठिकाणी
आणि हनुमंताला भरतही राम दिसला, अशा प्रकारचं वर्णन सांगू लागले. ए लटके तुझे कुळशीळ उदके तुझे उत्त सकळ लटके तुझे प्रताप बळ लटिकाची केवळ पुरुषा. त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे हनुमंत या भरताला बोलत आहे. राम म्हणून काय बोलत आहे ते रामा, तू या ठिकाणी कसा काय आलास, या ठिकाणी तू आलास कशा करता आलास, काय येण्याचं कारण आहे, तू असणारा किती नाटकी आहेस रामा हे मला माहिती. एवढं तुझं जिथं त्या ठिकाणी तुझे साम्राज्य उभा केलंस, लक्ष्मणाला तिकडे टाकून इथपर्यंत आलास रामा, असं त्या ठिकाणी हनुमंतराय बोलू लागले. तुझ पुरुषोत्तमाची नाही काही स्तोत्रही तुझ माझी नाही नपुषकाहुनी पाही वेशील दोही जटिकाची. भरताला हनुमंतराय बोलू लागले, हे रामा अरे तुला पुरुषत्वच नाही, तुझ्यामध्ये पुरुषत्वच नाही. कशा करता सांगितलं की तू इथपर्यंत आला, तू कशा प्रकारचा आहेस, तू कसा आहेस हे मला सगळं तुझी हकीकत माहिती आहे रामा, असं त्या ठिकाणी हनुमंतराय बोलू लागले. ए लटकी तुझी श्रुती कीर्ती लटकी तुझे श्वेय शक्ती लटकी तुझी स्थिती गती लटिका निश्चिती श्रीराम. हे रामा हे सगळं तुझं लटकय, लटकी तुझी स्थिती गती, लटकी तुझी शौर्य शक्ती, हे जी शक्ती आहे, हे जी सगळं नाटक लावलंय रामा तू. अरे हे सगळं जगदंबानं निर्माण केलंस, हे सगळं नाटकानं निर्माण केलं, हे तू कशा प्रकारचं आहेस हे सगळं काही मला माहिती, आणि तू असं या ठिकाणी मौन धरून बसलेला आहेस, असं हनुमंतराय बोलू लागले. व्रताची वाढविले नाम व्रता तुझे नेम धर्म व्रता तुझे धर्मा धर्म रघुत्तम. हे रामा उगाच तो नाव वाढवलंस, उगाच व्रतात तुझे नेम धर्म, व्रतात तुझे काम सर्व त्या ठिकाणी जे असणार आहे ना, हे सगळं व्यर्थ आहे. कारण का की तू एवढं त्या ठिकाणी नाम रूप वाढवलं, पण हे सगळं मला असं वाटायला लागलंय की हे सगळं लटकच आहे, असं हनुमंतराय बोलू लागले. जितुका तुझा पुरुषार्थ जितुका वायाची वाढविला जितुका पुरुषार्थ केला तितुका या वायाची वाढविला क्षत्र धर्म बोल लाविला रणे सांगिला स्वामी. हे रामा एवढंच पुरुषार्थ केला, हे सगळं लटकय. क्षेत्र धर्माला म्हणजे क्षत्रियाच्या धर्माला तो बोल लावला, तुषेनं लावलंच. म्हणून रामा अरे त्या ठिकाणी विकळ स्वतःचा भाऊ त्या ठिकाणी असणारा जर्जर रक्ताच्या तारळ्यात पडलेला, आणि त्या भावाला तो रणांगणाच्या ठिकाणी सोडून दिलंस, आणि तू इथपर्यंत इथं येऊन बसलास. इतका नाटकी आहेस, इतका तू त्या ठिकाणी सगळ्याला फसवणार आहेस, असं हनुमंतराय आणि भरताला रामच समजून बोलू लागलेले आहे. ए तितुका वायाची वाढविला क्षत्र धर्म बोल लाविला रणी सांगणी स्वामी. आज तुका पुरुषार्थ केला ते तुका वायाची वाढविला. झाली का ती? आम्ही एक गोळामुळ जीव शकूत मांड गोळ कायचे राक्षसानाचे बळ रवी सकळ जिंकावया. हे रामचंद्र अरे त्या रमण्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी काय केलंच होतो, हे सगळं नाटक लावलंस,
अरे तुझा भाऊ त्या ठिकाणी रक्ताच्या थोड्या जे शरणागत विभीषण आलेला आहे, सुग्रीव त्या ठिकाणी वानर सैन्य सगळं तो त्या सोहळ्याच्या ठिकाणी सोडलंच रामा, आणि तू इथपर्यंत एकटा येऊन इथं बसलास. हे सगळं नाटक लावलं हनुमंतराया बोलू लागले. घाई तळमडी मित्र रणीचा नदी सत्वर फळावासी तुळभूमी दे बाण समोर धाडला. मग त्या ठिकाणी बोलू लागले रामा, अरे त्या ठिकाणी असणारा लक्ष्मण आहे. अरे लक्ष्मणाला शक्ती लागली, लक्ष्मण त्या ठिकाणी तळमळत पडलेला आहे, आणि तो सगळे त्या ठिकाणी सोडून आणि इथं येऊन या ठिकाणी बसलेला आहेस रामा. असं तू काय करू लागलास, हे काय नाटक करू लागलास, असं हनुमंतराया भरताना आणि राम समजून बोलू लागलेले. हे मुहूर्त एक राहापासी तेथे क्षणे आणि तो औषधाते उठोनिया स्वामी रामे रावणाते मार. हे रामचंद्रा, अरे एकच प्रहार शिल्लक राहिलाय, 3 प्रहार रात्र संपत आली रामा. अरे एका प्रहारामध्ये मी या ठिकाणाहून काही क्षणामध्ये काही मिनिटामध्ये मी सोहळ्याच्या ठिकाणी येत होतो रामा, आणि त्या ठिकाणी येऊन लक्ष्मणाला त्या ठिकाणी उठवीत होत, औषधी घेऊन मी यायच लागलो होतो रामा. आणि तो एवढं मी येईपर्यंत का दम धरला नाही, तू कशा करता आलास. अरे या ठिकाणी हे कार्य बरोबर नाही रामा, इतकं नाटक करू नको, असं त्या ठिकाणी हनुमंतराया आणि भरताला बोलू लागले. श्रीरामा थोराने केला सकळ बंधुनी सांगिला ऐकता भरत चिकत झाला पाहू लागला. हे रामा, तू अन्याय केलास, मोठा अन्याय केला. तर देवादी देव स्वतःला म्हणतोस, मी सगळं त्या ठिकाणी पालन करता असं त्या ठिकाणी तू सिद्ध करतोस, आणि रणांगणाच्या ठिकाणी स्वतःचा भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला असून सुद्धा तो इथपर्यंत तू का आलास. हे सगळे शब्द ज्यावेळेस भरताने हनुमंतरायाचे ऐकले, त्यावेळेस भरताला असं नवल वाटलं की हे वानर असून काय बोलत आहे, कोणता लक्ष्मण पडलाय, कोणता त्या ठिकाणी असणारा राम आहे, कोणत्या रामाची कथा आहे, बरं वानर बोलू लागलेला आहे, असं त्या ठिकाणी भरताला असणारा नवल वाटू लागलेला आहे. कपी रूपे पर्वताकार उच्छे बांधणी डोंगर गगनी जातसे सत्वने गरजत थोड रामना. आणि भरत त्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे. काय विचार करत आहेत भरत राजा. अरे डोंगरासारखा पर्वतासारखा मोठा लट वाढणार आहे, आणि त्याच्या शेपटीमध्ये पुन्हा मोठा एक भला पर्वत आणलेला आहे, आणि त्याच्या तोंडामध्ये सारखं त्या रामाचं नामस्मरण आहे. म्हणजे वानर असून सुद्धा ते नामस्मरण करते, माणसं सुद्धा रामाचं नामस्मरण करायला टायमा टायमी करते. जवळ पुती तवर राम नामाचं आपलं ते जप करायचा, एक बार तिथून गेलं की संपलं. अशा प्रकारे ते वानर नव्हतं. भरत विचार करू लागलाय की वानर असून सुद्धा रामाचं नामस्मरण करते आणि त्या रामाचं इतकं गुण वर्णन करते. काय बोलू लागलंय नवल त्या भरताला वाटलेलं आहे. दिसे अति बळे बळवंत कळी काळा दृष्टी नानीत बाण दे कोणी नामांकिते सर्व तेथे सत्वर पै. आणि त्या ठिकाणी भरत विचार करू लागला, एक कळी काळाला सुद्धा याचा थरार लावायचं की त्याच्या डोळ्यामध्ये एवढी ताकद आहे, इतका महान अशा प्रकारचे वानर मला दिसतंय. परंतु अरे त्या ठिकाणी हे आलंही तर कसं, या रामाच्या नामांकित राम नामांकित बाण म्या ज्या वेळेस सोडला, त्यानं त्या बाणाला असणार त्याने काय दिलं, महत्व दिलं. कारण त्या बाणावर, लोखंडाच्या बाणावर रामाचं नाव अशा प्रकारे त्याला जप करलेला पाहिलं, म्हणून त्या बाणाला अनुस्मरून आणि त्या ठिकाणी हे वानर आलेला आहे. अशा प्रकारे भरत राजा बोलू लागलेला आहे. होय तेथे रामदूत साचार बुद्ध माडी दे घोरांदर पर्वत घेऊन करावया सहार जातसे. मग त्या ठिकाणी भरताला असं वाटलं
वाटलं की हे वानर अरे रामाचं आणि कुणाचं तरी तिकडे युद्ध चालू आहे. मग त्या युद्धाकरता ही युद्धामध्ये मारण्याकरता ह्या वानरानं शेपटीमध्ये पर्वत बांधलाय आणि त्या युद्धाकरता ते मारण्याकरता हे घेऊन जाऊ लागलंय की काय असा भरत राजा त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. प्रसंग तेथे हा पातला सुव्रतांत दयीना 14 वर्ष भेटला राम धाडीला कृपा. त्या ठिकाणी भरत राजा बोलू लागलेला आहे अरे काही योगानं हे या ठिकाणी वानर आले योगानं. कारण ते काही वानर इकडे येणार नाही पण ते नंदीग्रामावर जाऊ लागलं. मला वाटलं इंद्रानं त्या ठिकाणी काहीतरी आपल्याला वाकडे लावण्याकरता त्या ठिकाणी नाटक करू लागलाय म्हणून मी त्याला बाण सोडला. त्या बाणाला अनुसरून ते वानर आले. अरे रामाने 14 वर्ष वनवासाला गेलाय. मग 14 वर्षाच्या नंतर माझा भरत कसा आहे भरत माझा कुठं बसलाय हे बघण्याकरता ते रामानं पाठवलंय की काय असं त्या ठिकाणी भरत राजा हनुमंताला बोलू लागले. राम कथे बीन येथ बहुत दिवस होत पीडित राम कृपा करुणी बोलिते काय भरत राजा त्या ठिकाणी बोलू लागलाय. स्वतःच्या भावाचं वर्णन आहे सावत्र भावाचं सख्य सुद्धा नाही. अरे माझा रामच 14 वर्ष वनवासाला ज्या ठिकाणी गेलेला आहे. मग 14 वर्ष रामाची काहीच मला खबर नव्हती. कुठल्या प्रकारची भेट नाही. हे रामाचं चरित्र सांगायला रामायण सांगायला आजपर्यंत या ठिकाणी मला राम कुठे काय हे काहीच माहिती नव्हतं. म्हणून रामाने कृपा दृष्टीनं त्या असणाऱ्या वानराला माझ्याकडे पाठवलंय की काय आणि माझा उद्धार करण्याकरता असं भरत राजा आणि त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. आयासी पुसत प्रवृत्ती समग्र राम कथा सवितर मामा घेल वानरे अति चतुर दिसता. मग त्या ठिकाणी भरत बोलू लागलेला आहे हे वानर चांगलं हुशार दिसतंय कारण रामाचा सेवक दिसतंय म्हणूनच राम राम म्हणतोय ना. कारण जे रामाचे सेवक नाहीत ना रामाचे भक्त नाहीत त्यांच्या तोंडाला राम राम येतच नाही. नमस्कार म्हणते पण राम राम म्हणायचे नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी भरत बोलू लागलेला आहे. हे खरोखर मला असं दिसतंय की रामाचा सेवकच असावा. म्हणून हे त्या ठिकाणी मी जर त्याला विनंती केली तर हे रामाचं सगळं चरित्र रामायण पूर्व काही त्या ठिकाणी मला सांगेल आणि त्या रामाचं चरित्र मी समाधान होईन ऐकून असा भरत राजा त्या ठिकाणी मनामध्ये म्हणू लागलेला आहे हनुमंताकडे पाहून. यासी पुसता प्रवृत्ती समग्र राम कथा सविस्तर आम्हा सांगेल बांधले आणि भरताच्या मनामध्ये असा निश्चय झाला की खरोखर हे जे वानर आहे तर हे वानर मला रामाची कथा सांगणच कारण ते रामाचंच नामस्मरण करते. म्हणून मला असं वाटतंय की हे वानर रामाची कथा मला सांगेन. आपण त्याला विनंती करावा आणि मला रामाची कथा सांग म्हणून असं त्या ठिकाणी भरताला वाटलेलं आहे. कोण काय चारावासी कोठोड उच्छे पर्वत काय म्हणून प्रेम करोडी कपी आईश विचारुणी मनी भरत सादर राम श्रवणी पुसता झाला तपशनी प्रेम करुणी तपी. मग ज्या ठिकाणी भरताना असा निश्चय केला मनामध्ये मग त्या ठिकाणी त्या वानराला असं त्यांना वाटलं की खरोखर आपण त्याला विचारावा. कारण आपल्या घरी पाहुणा आल्याच्या नंतर कुठून आलात कसं काय आलात काय तुमचं कोण्या प्रकारे येणं झालंय असं त्या ठिकाणी विचारावा. असं तो भरत त्या ठिकाणी म्हणू लागले तर काय त्या हनुमंताला पुढे विचारतेत ऐका. कोण काय चालाशी कोठोनी पुच्छे पर्वत काय मनोनी राम भेटी तुझे कैशरी कोपे करोनी बोलतो. भरत राजा त्या ठिकाणी हनुमंताला बोलू लागला हे वानरा अरे तू या ठिकाणी कसा आलास कुणीकून कुठं चाललास हे तुझ्या शेपटामध्ये अशा प्रकारचा एवढा मोठा पर्वत आहे ह्याचं काय कारण आहे आणि तू इथून कुठं जातोस आणि तुझी आणि रामाची भेट कुठं झाली कशी भेट झाली
आणि भेट होण्याचं काय कारण आहे वानरा असा भरत राजा त्या ठिकाणी हनुमंताला बोलू लागले. राम कायचा कोठणी कोण तुझ कोपाचा कोण कारण कोठे पडिला लक्ष्मी मध्ये वानर गमते कैचे. हे वानरा, अरे तुझं आणि रामाचं सख्यत्व कोण्या ठिकाणी झालं? कोणत्या देशातला राम आहे? कुठाला राम आहे? राम रावण कुठं युद्ध चालू आहे? कोणता लक्ष्मण रणांगणाच्या ठिकाणी पडलाय? अरे रणांगणाच्या ठिकाणी लक्ष्मण पडलाय, मग त्याच्या संग वानर कुठले? त्या ठिकाणी तुमचा विभीषण कुठला, कोण आहे? हे सगळं वृत्तांत मला तू सांग असं भरत राजा त्या ठिकाणी आणि हनुमंताला बोलू लागले. विभीषण शरणांगत कोठे रावणाची झुंज होत लक्ष्मण केली झाला मूर्छित कोण हे तू अरे विभीषण शरणांगत तू सांगायला लागलास, पण ह्यो विभीषण नेमका कोण आहे? आणि रावणासंग युद्ध कोणत्या ठिकाणी चालू आहे आणि कोणता लक्ष्मण मूर्छित पडलाय? हे मूर्छित पडल्याचं काय कारण आहे? कुणाचा बाण लागला, कसा काय झाला, हे सगळं वृत्तांत सगळी गोष्ट मला तू सांग वानरा असा भरत राजा बोलू लागलेला आहे. कोण्या तू गेलासी पर्वत कशाला घेतोसी वेळा रामा समरसी रामाची पैसे पुढचे पैसे. मला त्या ठिकाणी सांगितलं तू सारखं तुझ्या तोंडामध्ये राम राम आहे आणि हे डोंगर घेऊन तुला एवढा मोठा महाराज पिंपळावी काय करायचंय? सूचक श्री बाळासाहेब नागरगोजे महाराज फणकरंगा आणि भरत राजाला बोलू लागलेला आहे. नदी कवर जाई तर श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान. वाचक सूचकांना एक कळकळीची विनंती. 2.5 तास राहिलेले 452 ओव्या शिल्लक आहेत. मला अक्षर दिसताना उजेड असो अंधारे आली चष्मा बी लागणार नंबर चष्मा लागणार ते मागं पुढं नंबर खालीवर झाला थोडा 800 बी दिसत नाही दिवस असल्या सांगतो जमते राव माहिती हो रामचंद्र भगवान की जय. 69 घ्या 69 माझं टाइम अपुरा आहे. 69 घ्या टाइम अपुरा आहे. वाचक सूचकाने वेळेचं भान ठेवून थोडा टाइम संपत आलेला आहे बरं का. होईल तेवढा प्रयत्न करून घ्या. प्रभू रामचंद्र भगवान की जय. हा समूळ माझा संदेह तू वाचतावा महाबाहो जने उदास होती पाहो कथन वयो सांगत. विद्येचे देवता श्री गणेश यांच्या चरणी साष्टांग दंडवत त्या ठिकाणी जमलेले सर्व ज्ञानवर्ध वयोवर्ध आणि तपोवर्ध यांच्या चरणी साष्टांग दंडवत आम्ही कथेला प्रारंभ विषयाला अनुसरून या ठिकाणी हनुमानजी आणि भरतामध्ये असणारा दोघांमध्ये असणारा सुंदर असणारा संवाद आहे. दुनिये भक्तात आतापर्यंत असणारे हनुमानजी भरताला या ठिकाणी राम समजून बोलू लागले. नको नको ते असणारे शब्द हनुमानजीने भरताला राम समजून वापरले. भरत जे असणारे शिशांकित झालेले हनुमंताला विचारू लागले. काय विचारतात बरं? तुझे मुखी राम स्मरण म्हणून तुझं आलो शरण गुणती घालतो लोटांगण राम कथन मज सांगे. हनुमंता
ऐकलेली आहे. अरे दिवसा मागून दिवस गेले, महिने मागून महिने गेले, वर्ष मागून वर्ष गेलेले आहेत. आतापर्यंत असणारी मला रामाची कथा ऐकायला या ठिकाणी भेटलेली नाहीये, पण तुझ्या मुखामधून असणारी सुंदर कथा मी या ठिकाणी ऐकलेली आहे. अशा प्रकारे असणाऱ्या बंधू शब्दामध्ये भरतजी असणारे हनुमानजीला बोलतात. भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेम बांधला कपिनंदना, नवळ कोणी भरत चिनो राम म्हणून उपहासी. ज्यावेळेस असणारे भरताचे असणारे जे काही भक्तिमय असणारे जे काही शब्द जे काही वाक्य प्रवचन हनुमानजीने ऐकलेली, हनुमानजीला बघा पश्चाताप वाटू लागला. चूक माणसाकडून होईल का ना, पण पश्चातापाची भावना माणसाच्या मनामध्ये असावी लागते. चूक झालेल्या माफ करता आलं पाहिजे. हनुमानजीने विचार केलेला, अरे या ठिकाणी माझं जरा चुकलंच आहे, काय चुकलं या असणाऱ्या भरताला मी प्रभू राम शब्द समजून नको नको ते शब्द बोलवला, पण मात्र जे असणाऱ्या बघा ठिकाणी तीर मारायचा ती जागा चुकलेली आहे. अशा प्रकारे हनुमानजीच्या मनामध्ये खंत निर्माण झालेली आहे. माणसाला खंत वाटली पाहिजे. उपहास मिशे कपिनाथ श्रीरामाते वर्णित, सुक्षेम सर्व गतानंत सदोदित सांगत. या ठिकाणी असणाऱ्या बघा जे असणारे हनुमंताच्या मुखामध्ये असणारे सतत असणाऱ्या त्या सुंदर असणाऱ्या भगवंताचं नामस्मरण, अहो रात्र असणाऱ्या त्या प्रभू रामचंद्राचं भजन करत आहेत. मगात असणारे एका महाराजांनी सांगून गेले, अरे हनुमंताच्या रोमारोमामधून केसामधून असणाऱ्या त्या भगवंताचं सुंदर असणारं नामस्मरण आहे. पण आपण माणसं आहेत, आपल्या मुखामधून एकदाही या ठिकाणी नामस्मरण होत नाहीये. म्हणून का आता मात्र या ठिकाणी पहाड झालेली आहे, झोपण्याचं काही कारण नाही. झोपले असतील तर उठून एकदा मात्र प्रेमाने आणि भक्तीला भगवंताचं नामस्मरण करा. प्रभू रामचंद्र भगवान की जय. किती